नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे जागतिक महिला दिन. तर माझ्याकडून जागतिक महिला दिनांच्या सर्व महिलांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि रंगपंचमी पण आहे. रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर झालेली आहे सकाळची सुरुवात. या नाश्ता करायला सर्वजण नाश्ता करायला घेतलेला आहे मी इथे. तर नाश्ता करत आहे. चहा पाणी वगैरे झालेलं आहे. बाकी अजून सर्व कामं तसेच पडलेले आहेत. तर आता नाश्ता करून आधी पोटोबा मग विठोबा मग नाश्ता करायचा आणि मग बाकीचे कामं आवरून घ्यायचे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. चला तर आता नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता ओट्यावरचा पसारा वगैरे उचलून घ्यायचा होता मला. मग पटकन ओट्यावरचा पसारा उचलायला सुरुवात केली. आणि काय होतं, रविवार जरी असला ना तरी दुसरे कामं असतात बाकीचे, जरी स्वयंपाक नसला तरी. कसं रविवारचं थोडंसं बाहेर जातो ना आम्ही, मग त्याच्यामुळे स्वयंपाक नसतो तेवढं, तर बरं वाटतं निवांत. कसं माठ वगैरे धुवून भरायचा होता मला. बरेच दिवस झालं माठ वापरायला काढला मी. आता उन्हाळा चालू झाला ना, पण मी पाणी भरून ठेवत होते कारण त्याच्यामध्ये ना थोडंसं असं मातीचा वास येत होता. बरेच दिवस झालं म्हणजे काढून ठेवलेला होता, त्याच्यामुळे ते मला वाटते वास येत असेल मातीचा, त्याच्यामुळे पाणीच पिलं जात नव्हतं. आता म्हटलं 2-3 दिवस भरून ठेवू आणि मग पिण्यासाठी पाणी भरू. मग आता स्वच्छ घासला आणि एकदम चांगला स्वच्छ घासून मग माठ भरून ठेवला. कसं आता उन्हाळ्याचं थंड पाणी प्यायला चांगलं वाटतं ना, आणि फ्रीजमधलं पाणी नाही पिलं जात एवढं, त्याच्यामुळे माठातलंच पाणी. आणि शरीराला चांगलं पण नसतं फ्रीजमधलं पाणी, त्याच्यामुळे माठच वापरतो आम्ही. मग आणि पंचपात्री पण भरायची होती. काय होतं, माठातलं पाणी दिवसभर प्यायला लागतं ना, आणि स्वयंपाकाला पंचपात्रीतलं पाणी लागतं. आणि कधीमधी माठात पण कमी होतं पाणी, मग त्याच्यामुळे पंचपात्री पण भरून ठेवत असते. कारण माठातलं पाणी कमी झालं की मग पंचपात्रीतलं पाणी ओतता येतं त्याच्यामध्ये, म्हणून मी दोन्ही भरून ठेवत असते. आणि एखाद्या वेळेस लाईटचा पण प्रॉब्लेम होतो आणि नेमकं पाणी नसेल कीच लाईट जाते कधी कधी, असं होतं आमच्या इथे. मग त्याच्यामुळे दोन्ही भरून ठेवते. दोन्ही स्वच्छ घासून घेतले आणि पाणी भरण्यासाठी ठेवून दिलं. असं रविवारचे डबे वगैरे नसतात द्यायचे, त्याच्यामुळे निवांत असतं, त्याच्यामुळे होऊन जातात दुसरे पण कामं. पंचपात्री घासताना माठ घासताना पाणी सांडलं वाटतं इथं. एक एक कामं आवरायचे सोडून एक एक कामं वाढवत होता काय पण. तर चला तर होणारच. मग पुसून घेतलं आणि ओटा पण घासून घ्यायचा होता मला. तसं आम्ही रोज म्हणजे पुसून घेतो स्वच्छ, पण 1-2-3 दिवसाला चांगलं घासून घेतो पाणी असं ओतून. मला त्याच्याशिवाय म्हणजे बरं वाटतच नाही. पटकन घासायला घेतलं मी. एवढा काही घाण नव्हतं झालेला, पण थोडेसे तेलाचे डाग वगैरे पडतात, त्याच्यामुळे मी घासून घेत असते. आणि कसं आहे, जेवढं घरामध्ये स्वच्छ ठेवलं तेवढं कमीच असतं, त्याच्यामुळे होईल तेवढं स्वच्छता ठेवत असते मी. कारण झुरळांची वगैरे खूप भीती वाटते. एवढं मोठं घर आहे आणि त्याच्यामध्ये झुरळ जर झाले तर मग इतका त्रास होतो ना, ते नंतर त्रास करून घेण्यापेक्षा आधीच थोडासा त्रास सहन केलेला बरा वाटतो मला तर. चला इथं पटापट मी घासून घेतलेली आहे शेगडी वगैरे. आणि मॅचची तयारी पण करायची होती मला, कारण उठल्यापासूनच मॅचच्या म्हणजे तयारीत होते की आपल्याला मॅच बघायची मॅच असं. आता उन्हाळा सुरू झाला आहे. आता उन्हाळ्याचं कसं पटापट कामं करून निवांत झालेलं बरं वाटतं. दुपारचं नको वाटतं कामं करायची. पटापट घासून घेतला इथे ओटा मी. जेवढं होईल तेवढं घेतलं सकाळचं आवरून, स्वच्छ घासून वगैरे पाणी काढून सगळं. मग सगळं कपड्यांनी पुसून वगैरे घेतला. किती छान वाटतं. आणि सकाळी जेवढं होईल तेवढं कामं आवरल्यानंतर तर अजूनच चांगलं वाटतं. तर झालेलं आहे ते माझा ओटा वगैरे पूर्ण धुवून स्वच्छ. लगेच सिंक पण घासून घेतलं, कारण सगळं एकदाच घासलं म्हणजे होऊन जातं. झालेलं आहे आता हे सगळं आवरून. चला आता बेसिन घासायचं मला, वॉश बेसिन घासून घेते. छान दिसतं एकदम स्वच्छ चकाचक. लगेच वॉश बेसिन पण घासायला घेतलं मी. आणि काय होतं, व्हाईट असल्यामुळे लगेच खराब होऊन जातं, ते लगेच डाग पडतं. हात धुतलेले वगैरे लगेच डाग पडत राहतात. मग त्याच्यामुळे ते थोडं खराब दिसलं की लगेच घासून घेत असते. मुलं पण घासतात कधी कधी आणि मी पण घासते. व्हाईट असं काही असं व्हाईट लगेच खराब होऊन जातं. दिसायला खूप छान दिसतं ते, पण लगेच खराब होतं. तर भरपूर आज रविवारचे कामं झालेले आहेत. आणि मला स्वयंपाक नसलं म्हणजे असं शांत नाही बसू वाटत, की स्वयंपाक नाही आहे निवांत बसू. मला एक्स्ट्रा दुसरं काहीतरी काम करून घ्यावं असं वाटतं, कारण कामही होतं आणि तेवढंच बरं पण वाटतं.
लगेच काच वगैरे पुसून घेतली मी स्वच्छ. साईडचं पण कपड्याने पुसून घेतलं. झालेलं आहे बघा इथं स्वच्छ घासून वगैरे. किती छान वाटतं. आणि आता बाहेर जायचं होतं आम्हाला मिसळपाव खाण्यासाठी, तर माझं आवरायचं बाकीच होतं. चला मी झालेलं आहे माझं आवरून. कामही करायचं आणि मस्त छानही राहायचं बस. चला मिसळ आलेलो आहोत, आवडीची मिसळ. तर आलेली आहे मिसळ वगैरे. तर छान असते मिसळ, गरम गरम मिसळ. मी थोडीशी उसळ काढून ठेवत असते बाजूला, कारण मला असं म्हणजे मिसळ पावसोबत खायला उसळ छान वाटते साईडला काढून ठेवलेली, त्याच्यामुळे मी काढून ठेवते. फिकी फिकी थोडी आवडते मला. तर या सर्वांनी मिसळ पाव खायला. काहीतरी बरं वाटतं, रविवारचं वेगळं चेंज. दररोज घरचं पोळी भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो. मग जाता जाता रंगपंचमीचे रंग पण दिसत होते, कलर खूप छान छान होते. म्हटलं थोडंसं घेऊया आपण. मग साईडला गाडी उभी केली आणि मग घेतले थोडेसे. मग जाता जाता आम्हाला बघा उंट पण दिसला, किती छान आहे. मग घरी आलो, थोडासा आराम केला आणि मग आपला चहाचा टायमिंग झाला. मग लगेच चहाला ठेवलं. आणि मला मार्केटला पण जायचं होतं, थोडंसं फ्रूट्स वगैरे घेऊन यायचं होतं, कारण मॅच बघता बघता म्हणजे काहीतरी स्वयंपाक वगैरे नाही करायचं असं ठरलं होतं. काहीतरी बाहेरचंच आणायचं आणि तेवढंच खायचं असं ठरलेलं होतं. त्याच्यामुळे आणि आता उन्हाळ्यामध्ये ना एवढं रात्रीचं जेवण पण नाही जात. त्याच्यामुळं काय बनवायचं आणि काय ठेवायचं म्हटलं जाऊ द्या. आता दुपारी तर मिसळपाव झालेलंच होतं, पोट भरलेलंच होतं. मग रात्रीचं काय बनवणार असं म्हटलं. मग त्याच्यामुळे काहीतरी बाहेरूनच आणू असं ठरलेलं होतं. तर या सर्वांनी चहा प्यायला. मग चहा वगैरे घेतला मी आणि मार्केटला आले. मार्केटला आल्यानंतर मग दिसले द्राक्षे छान. मग द्राक्षे घेतले. मग टरबूज पण दिसलं मला छान असं. मग टरबूज पण घेतलं, कट करून घेतलं, कारण कधी कधी मध्ये ना पांढरे पण निघतात, त्याच्यामुळे. मग खरबूज पण घेतलं, छान लागतं, मला खूप आवडतं खरबूज पण. मग बाकी दुसरं काय एवढं घेतलं नाही मी, कारण लवकर जायचं होतं घरी. मॅच पण होती. आमच्या चौकातल्या लेडीज होता, त्यांच्यासोबत थोडंसं रंगपंचमी पण खेळायची होती, त्याच्यामुळे मला लवकर घरी जायचं होतं. कारण आता अंधार काही लवकर पडत नाही, पण वेळ तर जातोच ना, त्याच्यामुळे पटापट घेतलं. बघा हे आमचं मार्केट कसं आहे. आणि आले मी घरी. तरी त्या घरी आल्याबरोबर मी द्राक्ष पाण्यामध्ये ठेवले आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया म्हटलं. आणि बघा तयारी सुरू झाली, मॅच पण सुरू झाली. थोडीशी रंगपंचमी खेळून आले खाली सर्व बायकांशी. आणि मग नंतर फ्रीजमधून काढून घेतलं सगळं आणि बसलो. मग आमची पार्टी सुरू झाली. बघा इथं द्राक्षे पण काढून घेतले, पाण्यात ठेवले होते. कसं आणल्याबरोबर खायला तसे बरे नाही वाटत ना, दिवसभर उन्हामध्ये असतात त्याच्यामुळे. तर बघा इथं एवढं घेतलेलं आहे. खरबूज, टरबूज, द्राक्षे, शेंगदाणे, परत अजून मी ते केळीचे वेपर्स बनवलेले, ते पॉपकॉर्न पण आणलेले होते मी. 2-3 पॅकेट आणले होते, पण त्याच्यातले मुलांनी खाल्ले 2, एक बाकी होतं. मग ते पण घेतलं बघा. लस्सी होती. तुम्ही केली होती का अशी तयारी? बघा भरपूर मी तर तयारी केली होती. छान वाटत होतं हे सगळं, म्हणजे असं बघता बघता छान वाटतं, असं कधीतरी निवांत पण वाटतं. ते मग थोडंसं मॅच बघायची, मग काहीतरी स्वयंपाक करायचा, मग तिकडे स्वयंपाकामध्ये गुंतून गेलं की मग इकडे यायचं कंटाळा येतो मॅच बघायला. म्हणून आज एवढं आणलं होतं खाण्यासाठी. आणि काय दुसरं स्वयंपाक करणार. आणि बघा हे पण बनवलं होतं मी असं अंड्याचं, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर टाकून. खूप छान झालं होतं. बघा जिंकलो आपण, किती छान वाटत होतं, खरंच खूप छान वाटत होतं. आणि बराच वेळ जागी होते मॅच बघायला. मी पण पूर्ण मॅच बघितली. खूप छान वाटलं बरं का खरंच. झोप येत होती तरी पण नाही झोपले मी. उशीर झाला होता, बराच वेळ 12 वाजेपर्यंत चालूच होतं. कसा वाटला ब्लॉग माझा नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटू नंतर ब्लॉगमध्ये.